वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 7 रस्ता परिसरात पोलीस प्रशासनाची एक 4 चाकी गाडी तांत्रिक बिघाडामुळे भर रस्त्यात बंद पडली। हॉटेल सेंट्रल पॉइंट समोर ही घटना घडली। सायंकाळच्या वेळी ही घटना घडल्यानं आणि परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे आधीच गर्दी असल्यानं या बंद पडलेल्या गाडीमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। मात्र काही वेळानं टोईंग व्हॅन पाचारण करून ही गाडी रस्त्यातून बाजूला हटवण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पोलीस प्रशासनाची एक 4 चाकी गाडी 7 रस्ता चौकातून जात असताना हॉटेल सेंट्रल पॉइंटच्या अगदी समोर अचानक बंद पडली। चालकानं गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे गाडी जागची हलली नाही। 7 रस्ता हा भाग शहरातील हार्ट ऑफ द सिटी मानला जातो। या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते। त्यातच पोलीस गाडी रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यानं मागून येणाऱ्या वाहनांचा मार्ग अडला गेला। 7 रस्ता आणि हॉटेल सेंट्रल पॉइंटचा परिसर हा खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी रस्त्याच्या कडेला चायनीज, पावभाजी, भेळ आणि इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत। सायंकाळच्या वेळी या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते। एका बाजूला पर्यटकांची आणि स्थानिकांची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या मधोमध उभी असलेली पोलिसांची गाडी, यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। दुचाकी आणि 4 चाकी वाहनधारकांना या अरुंद झालेल्या जागेतून वाट काढताना अक्षरशः कसरत करावी लागली। पोलीस प्रशासनानं वाहन असल्यानं सुरुवातीला नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, परंतु गाडी सुरू होऊ शकली नाही। त्यामुळे 7 रस्ता ते रेल्वे स्टेशन आणि विजापूर रोडकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग मंदावला होता। पोलीस प्रशासनाची गाडी बंद पडल्यानं आता वाहतूक नियोजनाचं काय अशी कुजबूजही काही काळ नागरिकांमध्ये सुरू होती। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वाहतूक नियंत्रण शाखेला याची माहिती देण्यात आली आहे। त्यानंतर काही वेळातच घटनास्थळी टोईंग व्हॅन दाखल झाली। मोठ्या प्रयत्नानंतर ही पोलीस गाडी टोईंग करून रस्त्यावरून बाजूला नेण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।